मी 3 म्हटलं की ते 6च म्हणणार. मी 3 म्हटलं की ते 6च म्हणणार. आणि हा 36चा आकडा मला जन्मभर छळणार. आठवते मला अजूनही गुरुजींनी म्हटलं होतं पत्रिका 36 गुण उतरली. लाखात एक अशी लक्ष्मीनारायणाची जोडी जमली. अहो मी लाख लक्ष्मी झाले पण ते नारायण नाही होणार. आणि कितीही पाय चेपले तरी तिरकेच चालणार. आणि हा 36चा आकडा मला जन्मभर छळणार. ज्या दिवशी स्वयंपाक कमी केला त्या दिवशी त्यांना खूप भूक असणार. आणि ज्या दिवशी 4 ठाव करून ठेवले त्या दिवशी ते बाहेरून खाऊन येणार. वेल ऑर्गनाइज्ड होम मॅनेजमेंटवर तासनतास लेक्चर देणार. पण मी 4 दिवस माहेरी जाऊ दे, घराची अवस्था पाहण्यासारखी होणार. आणि हा 36चा आकडा मला जन्मभर छळणार. मी केलेला प्रत्येक खर्च वायफळ खर्चात जमा असतो. आणि त्यांनी केलेला खर्च मात्र ऑडिटमधनं गहाळ असतो. त्यांना आवडली की ते महागात महाग वस्तू घेणार आणि मला मात्र बचतीचे सल्ले देणार. आणि हा 36चा आकडा मला जन्मभर छळणार. मला जिम, त्यांना योगा. मला नाटक, त्यांना सिनेमा. त्यांना सौम्य रंगछटा, मला झगमगीत. त्यांना घरचं सुग्रास, मला हॉटेलचं चमचमीत. मी जरा सूर्यवंशी, त्यांचा पहाटेचा गजर. मी जरा निवांत, त्यांची वेळेकडे करडी नजर. मला टोमणे मारत ते वेळे मागे धावणार. आणि हा 36चा आकडा मला जन्मभर छळणार. आवडी निवडी सवयी छंद सारच कसं विरुद्ध. पण म्हणतात ना, पडलं पदरी आणि झालं पवित्र. तुम्हालाही यात तुमच्या घराचं चित्र दिसतं ना? अहो घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ते हेच ना. एक सांगू, गुण मिलाप वगैरे खरं खोटं माहित नाही, पण पती पत्नींच्या नात्यात खट्टी मिठी तक्रार तो बनती है भाई. नात्यात प्रेम महत्वाचं, बाकी हे सगळं चालूच राहणार. आणि आता तर पक्क ठाऊक झालाय, मी 3 म्हटलं की ते 6च म्हणणार.